नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक घटक, तर या तांत्रिक घटकामधील एक महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे जलसिंचन. तर या जलसिंचन घटकामधील काही महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी नोट्स पाहणार आहोत. तर बघा, हे या सर्व नोट्स आहेत. तर या TCS IBPS पॅटर्नवर आधारित नवीन अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स तयार केलेले आहेत. तर बघा, जलसिंचनाची व्याख्या काय होऊ शकते? तर पिकांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या गरजा, पिकांसाठी आवश्यक असलेली पाण्याची गरज जेव्हा कृत्रिमरित्या पूर्ण केली जाते त्याला काय म्हटले जाते? जलसिंचन. याचबरोबर महाराष्ट्रातील जलसिंचन बघा, विहीर जलसिंचनाची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये किती आहे? 55%. सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर. त्यानंतर आहे कालवे जलसिंचन, टक्केवारी किती आहे महाराष्ट्रात? 22.5%. सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पद्धत वापरली जाते, कालवे जलसिंचनाची पद्धत. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF लिंक जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेन. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. यानंतर बघा, तलाव जलसिंचन महाराष्ट्रामध्ये टक्केवारी आहे 14.5%. तर ही जलसिंचनाची पद्धत जी आहे तलाव जलसिंचन, तरी पूर्व महाराष्ट्रात म्हणजे विदर्भात वापरली जाते. किती? एकूण 60%. त्यानंतर आहे उपसा जलसिंचन 8.0%. अधिक उंचावरील क्षेत्रास पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचनाचा वापर या ठिकाणी केला जातो आणि अशी एकूण 100% जलसिंचन प्रणाली महाराष्ट्रामध्ये वापरली जाते. तर बघा, महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्रामध्ये विहिरी या साधनांचा वाटा सर्वाधिक आहे. कशाचा? विहिरी. तर भारतातील सिंचनाचा सर्वात मोठा स्रोत ही कोणता आहे? विहिरी. सिंचनाच्या पाण्यातील पिकांसाठी अतिशय घातक असे रसायन कोणते आहे? सिंचनाच्या पाण्यातील पिकांसाठी अतिशय घातक असणारे रसायन ते आहे कोणते? सोडियम कार्बोनेट. एक मूलद्रव्य आहे सोडियम कार्बोनेट. तर बघा, भारताच्या उत्तर भागात सिंचनाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. भारताच्या उत्तर भागात सिंचनाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचन्नापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते आणि आजही हे धरण आणि त्यातून काढलेला कालवा सध्या वापरामध्ये आहे. यानंतर आपण पाहूया जलसिंचन पद्धती. तर कोणत्या 2 जलसिंचन पद्धती वापरल्या जातात? पारंपरिक सिंचन पद्धत आणि आधुनिक सिंचन पद्धत. तर आपण या ठिकाणी विस्तृतपणे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, पारंपरिक जलसिंचन पद्धत. तर या ठिकाणी पहिली पद्धत आहे ती म्हणजे कोणती? सरफेस इरिगेशन. म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणू शकतो मोकाट पद्धत. कोणती पद्धत आहे? मोकाट पद्धत. त्याला अजून एक नाव आहे भूपृष्ठीय सिंचन पद्धत म्हणजे सरफेस इरिगेशन सिस्टम. कोणत्याही पद्धतीची रान बांधणी न करता पाणी शेतात मोकाट सोडून दिले जाते. उंचवट्याच्या ठिकाणी पाणी फावड्याने वळवतात. पेरणीनंतर रान बांधणी राहून गेल्यास उताराच्या दिशेत फावड्याचे दांड टाकून उभ्याने पाणी देतात. तर ही कोणती पद्धत आहे? तर ही आहे मोकाट पद्धत. तर या मोकाट पद्धतीमधील काही दोष देखील आहेत. ते दोष कोणते आहेत? तर पिकास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळत नाही. पाणी एक सारखे मुरत नाही. पाणी हे जमिनीमध्ये एकसारखे मुरत नाही. सखल भागात पाणी साचते आणि वाहून जाते. उंच भागात पाणी बसत नाही. या पद्धतीसारख्या प्रमाणात पाणी न मुरल्यामुळे पीक एकसारखे येत नाही. परिणामी काय होते? तर उत्पन्न कमी होते. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो आणि ही पद्धत अकार्यक्षम समजली जाते. कोणती? मोकाट पद्धत. त्यानंतरची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सारे पद्धत. बॉर्डर इरिगेशन असे त्याला म्हटले जाते. छोट्या बांधांनी अलग केलेल्या जमिनीच्या लांब आणि एकसमान उताराच्या पट्ट्यांना सारे असे म्हणतात. तर या ठिकाणी सारे कशाला म्हणतात याची देखील या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. जमिनीस 0.30 उतार असेल, 0.30% उतार, तर उताराच्या दिशेने 2.5 ते 3 मीटर रुंदीचे सारा यंत्राच्या सहाय्याने पाडले जातात. सारेची लांबी जमिनीच्या 15 ते 30 मीटर ठेवावी लागते. पाण्याचा प्रवाह जर पाहिला तर 6 ते 9 लिटर प्रति सेकंद इतका असावा लागतो. याचा उपयोग काय होतो? तर मध्यम ते कमी भारी जमिनीस याचा चांगला उपयोग होतो. तर ही जी पद्धत आहे सारे पद्धत, पाणी देण्याची सारे पद्धत, तर ही पद्धत कोणत्या पिकासाठी योग्य आहे? तर गहू, हरभरा, ज्वारी, भुईमूग आणि सूर्यफूल. भातासाठी आणि मोठ्या झाडांसाठी ही पद्धत योग्य नाही. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे.
तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. याचे फायदे काय आहेत? तर फायदे आहेत, बांध कमी खर्चामध्ये तयार होतात, मजूर कमी लागतात आणि पाणी जे असते तर हे सर्वत्र चांगले पसरते आणि त्याचबरोबर ते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मुरते देखील. त्यानंतरची पाणी सिंचनाची पुढची पद्धत आहे ती म्हणजे वाफा पद्धत. त्याला काय म्हटले जाते? बेसिन इरिगेशन. काय म्हटले जाते? बेसिन इरिगेशन. तर याचा अवलंब कधी करावा? तर ही सारा पद्धतीची एक सुधारित आवृत्ती असून जमिनीस एकसारखा उतार नसेल आणि सारा पद्धतीने पाणी बसत नसेल तरच या पद्धतीचा या ठिकाणी अवलंब करावा. स्वरूप काय आहे? तर सारा यंत्राने 4 ते 6 मीटर रुंदीचे सारे पाडावेत व जमिनीच्या उताराप्रमाणे रिजर, या ठिकाणी रिजर आहे, रिजर वापरून 5 ते 10 मीटर अंतरावर आडवे पाट पाडतात आणि वाफ्यातील जमीन सपाट करून या ठिकाणी घेतली जाते. पाण्याच्या प्रवाहाचा जर विचार केला तर 6 ते 8 लिटर प्रति सेकंद इतका पाण्याचा प्रवाह या ठिकाणी सोडला जातो. वरंब्याची लांबी किती असते? 15 ते 20 सेंटीमीटर. आणि कोणत्या पिकासाठी ही पद्धत योग्य आहे? कांदा, लसूण, नवलकोर आणि भाजीपाला. यानंतरची पुढची पद्धत आहे ती म्हणजे सरी वरंबा पद्धत. त्याला काय म्हटलं जातं? फरो इरिगेशन. तर याचे स्वरूप काय आहे? पिकांच्या ओळीतून सऱ्या पाडून त्यातून पाणी देण्यात येते. पाण्याचा प्रवाह जर पाहिला तर 3 ते 4 लिटर प्रति सेकंद. योग्य पिके कोणती आहेत? ऊस, कापूस, मका, सूर्यफूल, द्राक्षे, केळी, लिंबू, बटाटा आणि भुईमूग. तर ही पद्धत रेताड जमीन किंवा जास्त भेगा पडणाऱ्या जमिनीस उपयुक्त नाही. तर हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतरची पुढची पद्धत आहे ती म्हणजे आळे व बांगडी पद्धत. सिंचनाची आळे व बांगडी पद्धत. तर ही कोणत्या जमिनीसाठी उपयुक्त आहे? तर जमीन समपातळीत किंवा कमी उताराची असेल तरच ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. आळे व बांगडी पद्धत. याचे स्वरूप काय आहे? छोट्या बांधाच्या सहाय्याने चौकोनी अथवा वाटोळे वाफे तयार केले जातात. वाफे एक दुसऱ्याला जोडतात आणि एका वाफ्यातून दुसऱ्या आणि दुसऱ्या वाफ्यातून नंतर तिसऱ्या वाफ्यात पाणी पुढे जाते. या ठिकाणी पाहिजे तेवढे पाणी आणि पाहिजे तेवढ्या वेळेपर्यंत सरीमध्ये ठेवता येते. तर ही पद्धत जी आहे तर ही उपयुक्त आहे. लहान वाफे पालेभाज्यांसाठी फायदेशीर ठरतात आणि मोठे वाफे फळझाडे, भाजी, साळ, बटाटे आणि रताळ्यांसाठी उपयुक्त ठरतात. यानंतर बघा फळझाडांची काळजी. फळझाडांच्या बुंद्याला पाणी लागू नये यासाठी बुंद्याजवळ मातीची भर देतात. म्हणजे काय होतं? तर पाणी खेळते राहते, परंतु पाण्यातून प्रसार पावणारे रोगकीड बुंद्यांपासून लांब राहतात. उदाहरणार्थ मोसंबी, संत्री, लिंबू, आंबा, केळी, पेरू, चिक्कू इत्यादी. त्यानंतरची पुढची पद्धत आहे ती म्हणजे फळ इरिगेशन. फळ सिंचन पद्धत. कोणती आहे? फळ सिंचन पद्धत. याचा आढळ कुठे आढळतो? म्हणजे ही जी पद्धत आहे सिंचनाची कुठे आढळते? नाशिक आणि धुळे जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये. तर 400 वर्षे जुनी असणारी ही पद्धत नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील तापी खोऱ्यातील पांझरा, मोसम आणि अरम या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही पद्धत आपल्याला आढळते. आजही काही भागामध्ये ही पद्धत सुरू आहे. याचे स्वरूप कसे असते? तर नदीवर बंधारा घालून पाण्याचा साठा करण्यात येतो. त्यानंतर बंधाऱ्यातून कालवे आणि कालव्यामधून चऱ्या व चऱ्यापासून प्रत्येक शेतापर्यंत हे पाणी या ठिकाणी फळ सिंचन पद्धतीमार्फत पोहोचवले जाते. यानंतर बघा आधुनिक सिंचन पद्धत. तर यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांचा समावेश केला जातो. तर आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धत, तर यामुळे 40 ते 60% पाण्याची बचत होते. काही पुस्तकामध्ये जास्त देखील दिलेले आहे. उत्पन्नात वाढ किती होते? 20 ते 30% आणि खताची बचत होते 20 ते 25%. त्यानंतर आहे तुषार सिंचन पद्धत. तर यामुळे पाण्याची बचत किती होते? 30 ते 40%. उत्पन्नात वाढ किती होते? 15 ते 20%. तर आपण या ठिकाणी पाहूया ठिबक सिंचन पद्धत. त्याला काय म्हटले जाते? ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन. तर पिकांच्या झाडांच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची ही आधुनिक पद्धत आहे. कोणती? ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन. याचे फायदे काय होतात? तर पाण्याची बचत आणि पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर होतो. पिकाची उत्पादकता आणि गुणवत्तेमध्ये वाढ होते. खताचा कार्यक्षमरित्या वापर होतो. क्षारयुक्त पाण्याचा या ठिकाणी वापर केला जातो. आंतरमशागतीसाठी कमी खर्च लागतो आणि पीक पक्वतेच्या कालावधीत या ठिकाणी घट देखील होते. तर हे झाले याचे फायदे. ऊसासाठी ठिबक सिंचन.
जोड ओळ पद्धत, यानंतर सोड ओळ पद्धत किंवा चर ओळ पद्धत. केळीसाठी ठिबक सिंचन, जोड ओळ पद्धत आणि सलग लागवड पद्धत या ठिकाणी वापरली जाते. त्यानंतरची दुसरी पद्धत आहे आधुनिक सिंचनाची, ती आहे तुषार सिंचन पद्धत. तर यामध्ये बघा, तुषार सिंचन पद्धत बंद पाईपमधून दाबाखाली सिंचनाचे पाणी पावसासारखे फवारण्याची ही एक पद्धत आहे. तर यामध्ये पाण्याची बचत किती होते? 30 ते 40%. उत्पन्नामध्ये वाढ किती होते? 15 ते 20%. आणि याचे अन्य नाव आहे ते म्हणजे फवारा सिंचन पद्धत. याचे फायदे काय होतात? सारख्या प्रमाणात पिकाला पाणी देणे शक्य होते. मजुरांवरील खर्च या ठिकाणी कमी होतो. कमी उंचीच्या व कमी कालावधीच्या पिकांसाठी तुषार सिंचनाचा उपयोग जास्त फायदेशीर ठरतो. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी पावसाप्रमाणे पिकावर पडत असल्याने पानांवरील किडे धुवून जाऊन वनस्पतीची पाने या ठिकाणी स्वच्छ राहतात. पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढं पाणी या ठिकाणी देता येते. प्रवाही सिंचनापेक्षा तुषार सिंचन पद्धतीत पाण्याचा अपव्यय होत नसून सिंचन क्षमता जी आहे तर ही प्रवाही सिंचनापेक्षा जास्त मिळते, म्हणजे किती? 70 ते 80%. या पद्धतीत जमिनीच्या सपाटीकरणाची देखील गरज या ठिकाणी भासत नाही. तर तुषार सिंचन पद्धतीमधील काही तोटे देखील आहेत. तर भात आणि ताग ही पिके सोडून सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच तुषार सिंचन पद्धती भात आणि ताग या पिकासाठी उपयुक्त ठरत नाही. चिकण माती असलेल्या जमिनीस ही पद्धत योग्य नाही. कमी उंचीच्या व कमी कालावधीच्या पिकांसाठी उपयुक्त पद्धत आहे. पीक फुलोरत असताना ही पद्धत या ठिकाणी निरुपयोगी ठरते. वाऱ्याचा वेग 8 किलोमीटर प्रति तास पेक्षा या ठिकाणी कमी असावा लागतो. खयाल म्हणजे काय? तर केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साठलेले आहे आणि या पश्चजल साठे आहेत त्यांना काय म्हटले जाते? खयाल असे म्हटले जाते. महत्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, खजाना विहीर. तर महाराष्ट्रात केवळ बीड जिल्ह्यामध्ये आढळतात. याचा वापर कशासाठी केला जातो? तर सिंचनासाठी. त्याचबरोबर मालगुजारी तलाव, भंडारा जिल्ह्यामध्ये या तलावांची संख्या सगळ्यात जास्त आहे. यानंतर बघा, महाराष्ट्रातील काही पाटबंधारे विभाग. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ. क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र. स्थापना कधी झाली? फेब्रुवारी 1999. मुख्यालय कुठे आहे? पुणे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भ क्षेत्र. स्थापना 1 एप्रिल 1997. मुख्यालय नागपूर. तापी पाटबंधारे विकास महामंडळ, खानदेश. स्थापना कधी झाली? 4 डिसेंबर 1997. मुख्यालय कुठे आहे? तर जळगाव या ठिकाणी. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण. डिसेंबर 1997 मध्ये स्थापना, मुख्यालय ठाणे. याचबरोबर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, क्षेत्र आहे मराठवाडा. स्थापना झाली ऑगस्ट 1998 मध्ये. मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. महाराष्ट्रातील सिंचन संदर्भातील काही आयोग. तर ते आयोग कोणते होते? ल. गो. बर्वे आयोग, स्थापना 1962. त्यानंतर दांडेकर देशमुख समिती, स्थापना 1979. डॉक्टर व्ही. सुब्रमण्यम समिती, डॉक्टर C.H. हनुमंतराव समिती आणि माधवराव चितळे आयोग. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे की माधवराव चितळे आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतर बघा, महाराष्ट्रातील काही संस्था. तर पहिली संस्था आहे ती म्हणजे कोणती? मेरी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. तर याची स्थापना कधी झाली? 1959 मध्ये, नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. तर जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे इंजिनियर्स असतात म्हणजे अभियंता असतात तर त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ही संस्था करते. त्यानंतर आहे मेटा, म्हणजेच महाराष्ट्र इंजिनियर्स ट्रेनिंग अकॅडमी असे त्याला म्हटले जाते. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण अकादमी. स्थापना झाली 1964 मध्ये, नाशिक या ठिकाणी आहे. पाटबंधारे प्रकल्प, जलविद्युत, रस्ते, पूल यांच्या बाबतीत सल्ला, सेवा आणि सहकार्य देणे याच्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर आहे वाल्मी. तर वाल्मी ही जी संस्था आहे तर वाल्मीचा लॉंग फॉर्म काय होतो? वॉटर अँड लँड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, म्हणजे जल व भूमी व्यवस्थापन संस्था. स्थापना कधी झाली? 1981 मध्ये, छत्रपती संभाजीनगर. जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा योग्य वापर कसा केला जावा
याचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते या संस्थेमार्फत. यानंतर काही महत्त्वपूर्ण उपकरणे आणि त्यांचे उपयोग देखील पाहूया. तर टेन्शिओमीटर, जे टेन्शिओमीटर आहे तर याचा वापर कशासाठी केला जातो? मृदा जल ताण मोजण्यासाठी या ठिकाणी या उपकरणाचा वापर केला जातो, मृदा जल ताण मोजण्यासाठी. त्यानंतर आहे जिप्सम ब्लॉक. जिप्सम ब्लॉक तर याचा वापर कशासाठी केला जातो? मृदेच्या विद्युत वाहकता रोधाच्या साहाय्याने मृदा जलाचे मोजमाप करण्यासाठी. त्यानंतर आहे जिओफोन. तर याचा उपयोग, जिओफोनचा उपयोग कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. हायग्रोमीटर, हायग्रोमीटर हे उपकरण हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाते. पिझोमीटर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. लायसीमीटरचा वापर कशासाठी केला जातो? तर फास्फोसर्जन मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. झाडाच्या पानातून उत्सर्जन म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? पर्णोत्सर्जन होणारे पाणी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे इन्फ्रारेड थर्मामीटर. तर या ठिकाणी पानाचे तापमान मोजण्यासाठी, पानाचे आहेत या ठिकाणी पाण्याचे झालेले आहे, पानाचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मॅग्नोमीटर. तर चुंबकीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी मॅग्नोमीटरचा वापर केला जातो. आणि अजून एक महत्त्वाचे उपकरण आहे ते म्हणजे व्हेंचुरीमीटर. नाव तुम्ही लक्षात ठेवा, व्हेंचुरीमीटर. तर याचा वापर कशासाठी केला जातो? तर पाईपमधून, एखादा पाईप आहे आणि त्याच्यामधून पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी व्हेंचुरीमीटरचा वापर केला जातो. यानंतर आपण पाहूया भारतातील बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प. तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रकल्प आहे तो म्हणजे भाकरा नानगल प्रकल्प. सतलज नदीवर उभारण्यात आलेला आहे, सतलज नदीवर. तर हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. सतलज नदीवर भाकरा व नानगल येथे 2 धरणे बांधलेले आहेत आणि या 2 धरणाच्या नावावरून या प्रकल्पाला भाकरा नानगल असे नाव पडले आहे. तर भाकरा धरण जे आहे तर हे जगातील सर्वात उंच धरण आहे. उंची किती आहे? 226 मीटर. भाकरा जलाशयाच्या, भाकरा जे धरण आहे त्याच्या जलाशयाचे नाव काय आहे? गोविंद सागर जलाशय. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. त्यानंतर दुसरी बहुउद्देशीय योजना आहे ती म्हणजे दामोदर खोरे योजना. अमेरिकेतील टेनेसी व्हॅली कॉर्पोरेशनच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. तर टेनेसी ही जी आहे कॉर्पोरेशनच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना दामोदर खोरे योजना. तर दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना कधी करण्यात आली? 18 फेब्रुवारी 1948 मध्ये, 18 फेब्रुवारी 1948. आणि ही जी योजना आहे दामोदर खोरे विकास योजना, तर ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आलेला एक प्रकल्प आहे. दामोदर नदीवरील हा प्रकल्प जो आहे, तर दामोदर नदीला काय म्हटले जाते? तर बंगालचे दुःखाश्रू, बंगालचे दुःखाश्रू असे दामोदर नदीला म्हटले जाते. दामोदर ही जी नदी आहे तर ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही आहे हुगळी नदीची उपनदी. कोणत्या? हुगळी नदीची उपनदी आहे. लाभार्थी राज्य कोणते आहेत? पश्चिम बंगाल आणि झारखंड. पश्चिम बंगाल आणि झारखंड. तर सुरुवातीला यामध्ये 7 धरणांचा समावेश होत होता, परंतु या ठिकाणी 4च धरणे बांधण्यात आलेली आहेत. किती? 4 धरणे. यानंतर आहे हिराकूड धरण. तर बघा, हिराकूड धरण कुठे आहे? महानदीवर. कोणत्या राज्यामध्ये? ओडिसा. तर हिराकूड धरणाचे राष्ट्रार्पण कधी करण्यात आले? 13 जानेवारी 1957 मध्ये. आणि जगातील हे सर्वात लांब असणारे धरण आहे. लांबी किती आहे? 25.80 किलोमीटर. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा कोसी प्रकल्प आहे. तर कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते. भारत आणि नेपाळ सरकारने 1954 साली हा एक करार केला होता. सर्व खर्च आणि व्यवस्थापन कोणाकडे होते? भारत सरकार. आणि लाभ मात्र हा दोन्ही देशांना मिळतो, भारत आणि नेपाळला पण. या प्रकल्पाचा उद्देश काय? पूर नियंत्रण, जलसिंचन, मासेमारी आणि जलवाहतूक. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे चंबळ प्रकल्प. कोठे आहे? चंबळ नदीवर. लाभार्थी राज्य कोणते आहेत? राजस्थान आणि मध्य प्रदेश. याचा उद्देश काय आहे? जलविद्युत आणि जलसिंचन.
तर या प्रकल्पावर 3 धरणे आहेत, ती म्हणजे गांधी सागर धरण, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर, जी मध्य प्रदेश आणि राजस्थानची जी सीमा आहे, तर या सीमेवर असणारे एक ठिकाण आहे भानुपुरा तालुका. तर या ठिकाणी आहे गांधीसागर धरण. त्यानंतर आहे राणा प्रताप सागर धरण, रावतभाटा राजस्थान या ठिकाणी, जवाहर सागर धरण कोटा राजस्थान, राजस्थानमध्ये कोटा या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रकल्प आहे तो म्हणजे उकाई प्रकल्प. कोणता? उकाई प्रकल्प. तर हा जो उकाई प्रकल्प आहे तर हा कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये. याचबरोबर कोणत्या नदीवर आहे? तापी नदीवर, सुरत जिल्ह्यात उकाई आणि काक्रापारा या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की पेरियार प्रकल्प जो आहे तर हा कुठे आहे? केरळमध्ये. कोणत्या नदीवर आहे? पेरियार नदीवर. तर तुम्हाला सांगायचे आहे की पेरियार नदी ही जी नदी आहे तर या नदीची लांबी किती आहे? पेरियार नदीची एकूण लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. याचबरोबर अजून काही महत्त्वाचे प्रकल्प तर रामगंगा प्रकल्प अजून एक आहे, तो म्हणजे रामगंगा प्रकल्प. तर हा जो प्रकल्प आहे तर हा कुठे आहे? उत्तराखंडमध्ये. कोणत्या नदीवर? रामगंगा नदीवर. आणि रामगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही आहे गंगा नदीची उपनदी. कोणत्या नदीची? गंगा नदीची उपनदी. त्यानंतर नर्मदा खोरे प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. नर्मदा खोरे प्रकल्प. तर हा जगातील सगळ्यात मोठा नदी खोरे प्रकल्प असून कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये. यामध्ये सहभागी राज्य कोणते आहेत? गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे आणि आपले महाराष्ट्र देखील आहे. आणि सर्वात मोठे लाभार्थी राज्य जे आहे तर हे कोणते आहे? तर हे देखील आहे गुजरात. कोणते आहे? गुजरात. त्यानंतर आपला महाराष्ट्रामधील एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे कोणता? जायकवाडी प्रकल्प. जायकवाडी प्रकल्प. तर हा कुठे आहे? पैठण या ठिकाणी. कोणत्या जिल्ह्यामध्ये? छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. जलाशयाचे नाव काय आहे? नाथसागर. राष्ट्रार्पण कधी करण्यात आले जायकवाडी प्रकल्पाचे? 1976 मध्ये. कोणाद्वारे? इंदिरा गांधी यांच्याद्वारे. पायाभरणी करण्यात कधी आली? 1965 मध्ये. कोणाद्वारे? लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते. त्याचबरोबर वीज निर्मिती करणे, वीज निर्मितीनंतर बाहेर आलेले पाणी पुन्हा उपसा करून धरणात सोडणे अशी दुहेरी योजना असणारा भारतातील हा पहिला आणि एकमेव प्रकल्प आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.